नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धानोरा येथील बालाजी शंकरराव कुऱ्हाडे यांनी 101 मीडियम रेजिमेंटमध्ये 22 वर्ष अविरत आणि प्रामाणिकपणे देशसेवा करून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आज धानोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले जवान बालाजीराव शंकरराव कुऱ्हाडे यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। यावेळी कॅप्टन किशनराव कपाळे, सेवानिवृत्त सैनिक माधव केते, रामकिशन मानसपुरे, आजी सैनिक वैजनाथ किडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपतराव पांडाकळे, शंकरराव देवराव कुऱ्हाडे, शेषबाई शंकर कुऱ्हाडे, संजय शंकर कुऱ्हाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव लंगडापुरे, लोकप्रिय माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस पूनमताई राजेशजी पवार, शिवराज होटाळकर, माणिक लोहगावे, संभाजी भिलवंडे, भास्कर भिलवंडे, पत्रकार बालाजी कोरे, श्याम चौंडे आणि इतर गावकरी मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर बसवंतराव यांच्यासह सरपंच गंगूताई संजय कंदुरके, उपसरपंच चंद्रकलाबाई गजले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर धानोरकर, संजय कंदुरके, यशवंतराव, बाबाराव गुरुजी, शिवाजी रमेश, दिगंबर कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, चंद्रशेखर कुऱ्हाडे, प्रकाश कंदुरके, इरवंत कंदुरके, माजी सरपंच कोंड्याबाई कंदुरके, जयवंतराव, संभाजी बाबाराव डेपाळे, यनकटराव गजले, माजी सरपंच यनकटराव बोडके, रावसाहेब वाघमारे, राजू भेंडेकर, रामजी वाघमारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। तसेच कुऱ्हाडे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व मान्यवरांनी सेवानिवृत्त जवान बालाजीराव शंकरराव कुऱ्हाडे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। आज सत्कार सोहळा जे साजरा म्हणजे सन्मान केला आमच्या पुरा गावाल्यांनी, प्रमुख पाहुण्यांनी सन्मानपूर्वक त्यांचं आणि त्यांचे माझ्या परिवारातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि मी 22 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालो स्वइच्छेने। मी एवढंच माझं एक म्हणणं आहे की जे गावातील जे युवा थोर आहेत, जे अकॅडमीला आजकाल ट्रेनिंग करायले, ज्यांनी गावामध्ये स्वतः रनिंग वगैरे करायचे, त्यांनी आपलं जे आपल्याला जे वाटते पोलीस सेवा, जे आर्मी सेवा जॉईन करावी। बाकी मी जास्त बोलणार नाही तरी आणि काही ठरलं नाही, मी बघणार आहे सिव्हिल गव्हर्नमेंट जॉब। बाकी आणि काही थोडा प्लॅन केला नाही, बघू पुढे चालून। काय संदेश आजकाल समजायलाच माहित आहे की संदेश द्यायचे, त्यांना माहित आहे पुढे काय करायचे काय नाही आजच्या युवा पिढीला। तरी माझा एक संदेश आहे, व्यसनमुक्त राहा, अभ्यास करा, घरच्यांची काळजी घ्या, आईवडिलांचे पुढे जाऊ नका। बाकी आपलं जे नोकरी करायची आहे, ते जॉब करायचा आहे, स्वइच्छेने करा। बाकी एवढंच एक विनंती आहे, जो व्यसनमुक्त व्हा। कोणाच्या म्हणजे जे व्यसनमुक्ती जे माणसं आहे, जे परिवार आहे दुसरा, त्यांच्या सोबती राहू नका, आपण अभ्यास करा, मेहनत करा। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।